ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, लग्न संस्कार, वैवाहिक जीवन, मॅरेज हा एक सुंदर संस्कार आहे आणि हा संस्कार स्वतः परमेश्वराने बनवलेला आहे. आणि म्हणून असं सांगतात की जोडी कधी देखील स्वर्गामध्ये परमेश्वर बनवत असतो आणि पृथ्वीवरती पाठवत असतो. आणि म्हणून सृष्टीची निर्मिती केल्यानंतर परमेश्वराने नर व नारी निर्माण केली कशासाठी? की दोघांनी एकत्रित राहावं, दोघांनी एकत्रित राहून चांगला संसार करावा, दोघांनी एकत्रित राहून एकमेकांना सहकार्य करावं, दुःखामध्ये, संकटामध्ये किंवा कुठल्याही क्षणाला एकमेकांची साथ द्यावी अशी विधात्याची इच्छा होती. आणि म्हणून जेव्हा आजच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा शास्त्री आणि परुषी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे शंका घेऊन येतात की हे कितपर्यंत योग्य आहे की पतीने पत्नीला सूतपत्र द्यावी, म्हणजेच डिवोर्स द्यावा, हे योग्य आहे का? ऍक्च्युली शास्त्री व परुषी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताला पकडायचं होतं, प्रभू येशूच्या शब्दामध्ये गोंधळ टाकायचं होतं. तो तेथे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील ढोंगीपणा ओळखतो व त्यांना सांगतो की सुरुवातीपासून विधात्याची काय इच्छा आहे. विधात्याने नर आणि नारी कशासाठी निर्माण केलेला आहे? तर एकमेकांपासून विभक्त होण्यासाठी नाही, किंवा एखाद्या पार्टीवरती इनजस्टिस व्हावा, अन्याय व्हावा अशासाठी नाही, तर दोघांनी अन्यायाचं वातावरण नष्ट करून एकत्रित राहावं, दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं हीच विधात्याची इच्छा होती. आणि मग पुढे ते सांगता, मग मोशेने अशी का आज्ञा दिली की पती आपल्या पत्नीला सूतपत्र देऊ शकतो? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मोशेने ती आज्ञा दिली कारण लोकांच्या कठोरपणामुळे, कारण लोकांना देवाचा विसर पडलेला होता, लोक बेभिचारामध्ये गेलेले होते, लोक आपल्या पत्नीला सोडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे मोशे ती आज्ञा दिलेली होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती आपल्या पत्नीला काही कारण नसताना सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो बेभिचार करत असतो. आणि जो माणूस अशा सोडलेल्या व्यक्तीवरती विवाह करतो तो देखील बेभिचार करत असतो. म्हणजेच यामध्ये परमेश्वर काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जोपर्यंत त्या व्यक्तीवरती अन्याय होत असतो तेव्हा ती व्यक्ती अन्याय सहन करत असते, तेव्हा त्या व्यक्तीला विवाहाच्या बंधामध्ये अडकणे उचित नसते. जेव्हा त्या व्यक्तीवरती अन्याय नष्ट होईल, जेव्हा त्या व्यक्तीला न्याय मिळेल, तेव्हाच खरं कारण काय ते समजू शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे कारण नसताना जेव्हा पती पत्नीला सोडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो मोठा पाप करत असतो. आणि म्हणून याचा अर्थ परमेश्वर काय सांगत आहे, तुमच्यामध्ये किती दुःख असते, किती संकट असते, तरी एकमेकांना समजावून घ्या. आपल्यासाठी परमेश्वराने क्षमेचं दान दिलेलं आहे. एकमेकांना क्षमा करा, परत वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा, आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सूटपत्र देण्याचा किंवा डिवोर्स देण्याचा प्रश्न कधीच येणार नाही. आज जर पाहिलं तर खरोखरच वैवाहिक जीवनाला हळूहळू तडा जात आहे, वैवाहिक जीवनामध्ये ड्रायनेस येत आहे, वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी एकमेकांपासून दूर जात आहे. याचं कारण खूप काही गोष्टी असू शकतात, परंतु सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजेच आपल्यामध्ये विश्वासाचं कमी आहे. आणि ती तिसरी व्यक्ती आहे परमेश्वर. जेव्हा आपण परमेश्वराला आपल्या मधून पूर्णपणे काढून टाकतो तेव्हा आपलं जीवन हे मोडलेल्या किंवा तुटलेल्या फांदीप्रमाणे किंवा भांड्याप्रमाणे होत असते. आणि म्हणून वैवाहिक जीवनामध्ये केंद्रस्थानी आपण परमेश्वराला ठेवलं पाहिजे. जेव्हा परमेश्वर आपल्या मध्येच केंद्रस्थानी असतो तेव्हा वैवाहिक जीवन अधिक घट्ट होत असते. आज हा जो संस्कार परमेश्वराने दिलेला आहे, या संस्काराशी आपण विश्वासू राहूया. किती संकटे आले तरी परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया संकटाशी सामना करण्यासाठी, संकटावरती मात करण्यासाठी. आणि नक्कीच परमेश्वर आपला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे, योग्य तो मार्ग दाखवणार आहे. आमेन.